काय सांगाल तुमची शिवसेना शिंदे गटाच्या कामगार जिल्हाध्यक्षपदी जालना या ठिकाणी निवड झाली. अं, काय अजेंडा असणार तुमच्यावाला? तुम्ही या पदावरती विराजमान झालेले कामगारांसाठी कसा आवाज होता? सर्वप्रथम वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं तसेच श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना प्रणित या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. माननीय मराठवाडा प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बापू भुसारे यांनी ही माझी निवड केली. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, सर्वप्रथम त्या विश्वासाला तडा जाणार नाही असा मी या प्रसंगी शब्द देतो. तसेच जालना जिल्ह्यामध्ये कामगारावर होत असलेले अन्याय, अत्याचार, श्रमिक, दीनदलित, संघटित असंघटित कामगारांसाठी अहोरात्र काम करण्याचा या प्रसंगी मी शब्द देतो. तसेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की खऱ्या कामगारावरती या ठिकाणी अन्याय होतोय, तसेच खरे कामगार हे लाभापासून, शासकीय लाभापासून वंचित राहत आहेत. तर गावखेड्यातल्या शेवटच्या असंघटित कामगारांना त्यांचे शासकीय लाभ कसे मिळवून दिले जातील, तसेच जे MIDC एरियामध्ये, रेल्वे लाईनमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे कामगार आहेत, त्यांचे सुद्धा बरेच काही प्रश्न आहेत. तर ते प्रश्न शिंदे साहेबांच्या विचाराने सोडवण्यासाठी, तसेच शेवटच्या कामगार वर्गापर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी काम करणार आहोत. तसेच सर्व शासकीय योजना गाव पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक आम्ही एक बाजू मांडलेली आहे की 11 जणांची जिल्ह्याची बॉडी असणार आहे. प्रत्येक तालुक्याला 11 जणांची एक कमिटी असणार आहे कामगारांची. तसेच प्रत्येक गावामध्ये सर्व समाज आणि संपूर्ण इतर समाजाला सर्वांना सोबत घेऊन एक 30 लोकांची कमिटी ग्रामपंचायत पातळीवरती करण्यात येणार आहे. आणि त्या 30 लोकांच्या माध्यमातून गावातल्या शेवटच्या घटकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. आणि त्याचं जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून मला पदभार मिळाला, तो मी योग्यरित्या पार पाडीन असा विश्वास या ठिकाणी. कामगार नेते म्हणून तुम्ही आता जालना जिल्हाध्यक्षपदी लागला. आज ग्रामीण भागामध्ये असे काही कामगार आहेत की त्या कामगारांना ते कामगार मोलमजुरी करतात, माती काम करतात, गवंडीच्या हाताखाली काम करतात. त्या कामगारांना कामगार कल्याण योजनेपासून वंचित राहावं लागतं आणि ज्यांना गरज नाही ते कुठलंही काम करत नाही, ते लोक त्याचा फायदा घेतात. त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. यासाठी तुम्ही काय करा? त्यामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अगोदर कामगार सेनेचा जो आमचा कक्ष आहे शिवसेनेचा, त्याची विस्तारितपणे मांडणी करून आणि कामगारांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवले पाहिजे, खऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, हीच त्यांची भूमिका आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी पदावरती नियुक्ती केलेली आहे. आणि महत्त्वाची बाब आहे की तुम्ही जो प्रश्न मांडलात अत्यंत योग्य आहे की खरे कामगार हे लाभापासून वंचित राहत आहेत आणि खोटे कामगार ज्यांच्याकडं सर्व काही आहे, ज्यांनी खोटे कागदपत्रे करून कामगारांची नोंदणी केली, त्यांनाच लाभ मिळतोय. आणि म्हणून वाडी, वस्ती, तांड्यावरती राहणारं, जसं मी अगोदर सांगितलं, त्या कामगारांना त्यांचे न्याय, हक्क आणि त्यांचे लाभ मिळवून देण्यासाठीच आम्ही इथं काम करणार आहोत. आणि त्यासाठीच मी या नियुक्तीचा पूर्णपूर वापर हा सर्वसामान्य साधारण कामगारांसाठी करणार. नक्कीच. तुम्ही आता जिल्हाध्यक्षपदी आहात. जिल्हावर तुमचा या कामाचा स्वरूप कसा असेल? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी त्या पद्धतीने करण्यात येईल. त्यानुसार गावातील जेवढा कामगारांचा डाटा आहे, जे खरे कामगार आहे, जे लाभापासून वंचित आहे किंवा कामगारांचे जे काही प्रश्न आहेत, ते पंचायत समिती सर्कलला आपण 2 पदाधिकारी नेमणूक करणार आहेत. पंचायत समिती सर्कलच्या नंतर जिल्हा परिषद सर्कलला परत 2 पदाधिकारी नेमणूक करणार आहेत. आणि तालुक्याची 11 जणांची परत एक आमची कमिटी असणार आहे. आणि म्हणून ही सर्व कमिटी त्या त्या भागातल्या कामगारांचे प्रश्न जिल्ह्यापर्यंत, आणि महत्त्वाचे काही जर समजा तांत्रिक खूप मोठे प्रश्न असतील तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण आमची जी साखळी आहे ती तयार करण्यात येणार आहे अगोदर 3 महिन्यामध्ये. आणि तोपर्यंत जे जे कामगारांचे प्रश्न आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून सोडण्यात येतील, ते आम्ही निश्चित आक्रमकपणे या ठिकाणी सोडवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत. कामगार कल्याण पदाधिकारी म्हणून तुम्ही तुमची काय अजेंडा असणार आहे? सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय प्रभाकर बापू भुसारे साहेब असतील, त्यानंतर श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील, यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून सर्वप्रथम मला जालना जिल्हा कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. तरी माझा जो कक्ष आहे आमचा कामगार सेनेचा, कामगार सेना आणि शिवसेना जो काही आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काम करणार आहोत. जालना जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून या ठिकाणी बदनापूर विधानसभा मतदारसंघ असेल,
जालना विधानसभा मतदारसंघ असेल, तसेच इतर काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा ध्वज या ठिकाणी फडकलेला आहे. आणि इथून पुढेही शिवसेनेचा भगवा ध्वज स्थानिक स्वराज्य संस्थेवरती फडकवण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे पक्षाचं काम आम्ही करणार आहोत आणि सर्व कामगार त्या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक आहेत. मी स्वामीनाथ मैन, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून आपले शिवाजी पाटील इंगळे यांची जालना जिल्ह्याच्या कामगार सेनापदी निवड झाल्याबद्दल त्यांचं याच्या अगोदर जे कार्य केलेलं आहे त्यांनी ते अति मोलाचं केलेलं आहे आणि ते काम करण्यासाठी त्यांना पुन्हा आम्ही सबुद्धी देऊ आणि ते त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे, एवढीच मी विनंती करतो.